शहर गुन्हे शाखेच्या पथकाने विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रात्रीच्या वेळी बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद केलं। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या सराईत चोरट्यांचा पर्दाफाश करण्यात शहर गुन्हे शाखेला मोठं यश आलं। अवघ्या काही दिवसात तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपीसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकासह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली। या कारवाईत 10,63,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मे 2026 रोजी रात्री 8:30 ते 26 मे रोजी पहाटे 5:54 या कालावधीत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणनगर रेहे टॉवरजवळील घर क्रमांक A97 आणि 98 इथं अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून प्रवेश केला। घरातील बेडरूममधील कपाटातून सुमारे 217 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,20,000 रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेण्यात आला। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान आरोपी पुण्यातील हडपसर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर गुन्हे शाखेचं पथक तिथं रवाना झालं। पोलिसांनी सरजित सिंग राजपाल सिंग टाक वय 35 राहणार हडपसर पुणे याला ताब्यात घेतलं। त्यानं आपला साथीदार मंजित कुमार राहणार उत्तर प्रदेश याच्या मदतीनं ही घरफोडी केल्याची कबुली दिली। तपासात आरोपींनी चोरीतील काही सोन्याचे दागिने पुण्यातील लक्ष्मण गणेश राणीशिंगे वय 27 आणि संतोष विलास सावळे वय 29 यांना विकल्याचं निष्पन्न झालं। या दोघांकडून 155 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। याशिवाय चोरीचे दागिने असल्याची माहिती असूनही ते खरेदी करणारा पुण्यातील सराफ व्यावसायिक अब्दुल वाहिद अब्दुल कादर शेख वय 45 यालाही पोलिसांनी अटक केली। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर तसंच शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं यशस्वीरित्या पार पडली। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळाचे आणि घटनास्थळाच्या परिसरातली जवळपास 300च्या वर CCTV हे चेक करण्यात आले आणि CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित इसमांबाबत तांत्रिक पडताळणी, CCTV फुटेजमधील जे संशयित इसम होते त्यांची ओळख पटवून त्याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून हडपसर पुणे येथील आरोपी सुरजित सिंग राजपाल सिंग टाक वय 35 वर्ष राहणार हडपसर पुणे याला अटक करण्यात आली। सदर आरोपीकडे विचारपूस केली असता त्याचा साथीदार नामे मंजित कुमार राहणार उत्तर प्रदेश या दोघांनी मिळून हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झालं। आरोपी सुरजित सिंग टाक याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून जवळपास आपण गुन्ह्यात चोरी गेलेल्या सोन्यापैकी 15.5 तोळे सोनं हे रिकव्हर केलेलं आहे। यामध्ये एकूण 10,63,750 रुपये किमतीचं सोनं आणि त्याचबरोबर गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य कटर, कटावणी, स्क्रूड्रायव्हर हे साहित्य जप्त करण्यात आले। हे सोनं जे आहे त्यांनी चोरी केल्यानंतर ज्या सराफाला विकलेलं होतं तो सराफ जो आहे त्याचं नाव अब्दुल वहीद अब्दुल कादर शेख वय 45 वर्ष राहणार रविवार पेठ पुणे याला ते चोरीचं जे सोन्याचे दागिने जे विकले होते तर त्यालाही आपण या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे आणि त्याची 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली होती। आता त्याचा MCR झालेला आहे। तसेच या गुन्ह्यातील जे 2 रिसिव्हर्स म्हणजे जे सोन्याचे दागिने ज्यांनी रिसीव्ह केलेले आहेत या आरोपींकडून चोरीचे असे लक्ष्मण रणशिंगे आणि संतोष साबळे यांनाही आपण त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे, तपास केलेला आहे आणि त्यांना पोलीस नोटीस दिलेली आहे।